आमचे गुरुजी सांगायचे एक महिला होती आपली मराठीची 4 वाजता उठायची आणि दळण दळायची. आता बघा चेअरमन साहेबांचे इथे विषय झाला. पहिल्या महिला उठायच्या 4 वाजता दळण दळायच्या नाही का, ते रुचकर आंधळ लागायचं. ती बाई उठली आणि दळायला बसली. दळल्या तर दळल्या ती एक हे तिचं खाते सासरचं आणि गाते माहेरचं. हिलय खोडे कोणाला तुम्हाला नाही, कारण तुमचं दळणच गेलं ना. जात 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 काय नाव ठेवलं राव मला सांगा. पळी जिथं ठेवली तिथंच राहते का पळते घरात? पळी पळी तिचं नाव काय ठेवलंय? तिला उचलल्याशिवाय कार्य करता येत नाही आणि तिचं नाव ठेवलं पळी. कधीतरी पळाली का? जात 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 गेलं विचार. तेव्हा काय व्हायची? बैठक असायची आणि बैठक आठवल्याच्या नंतर गायची. आता शेजारी एक बिचारी मुसलमानाचं घर होतं. ती उठली दळायला बसली की ही उठायची आणि ही दळायला बसायची. पण गंमत अशी ही भावावर वया गायची दळतानी, त्या बिचारीला यायच्या नाही. ती बिन जात घ्यायची ओढायची जात ओढायची पण बोलता काहीच ना. आता ही गाणं म्हणलं की तिला कसरीच वाटायचं. पण ती पुढची होती. ती गाणे दळण ओढलं आणि हिचं गप झालं की काय म्हणायचे? तेरा तैसा मेरा गे तेरा तैसा. काय संस्कार लागले तुझं तसं हे आपलं तेच चाललंय. काय म्हणतात माऊली? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाहेरचा गणपती घेतला नाही, आत्मरूपा. देवा तूच गणेश. हा गणेश पहा. सकलार्थमती म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ऐका एक तिथला जर ज्ञानेश्वरी वाचली ना, आजान वृक्षाखाली महाराज ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. एक चित्त होते हो आणि माऊलीची कृपा होते. तिथे ताकद आहे महाराज. आजान वृक्षाचे पाने जाण जो सेवन करेल अनुष्ठान त्याचे साध्य होईल ज्ञान. येथे संशय नाही. पण बापच हळदीला गेला नाही, आईच गेली नाही, पारायण केलं नाही, वारी नाही, तर मुलगा काय पताका घेऊन पुढे पळल का? म्हणून निवड केली तुकोबाराने. भगवंता तू माग म्हणता ना, पण जन्मोजन्मी जन्मोजन्मी मला एक कर. हरिदासाच्या घरी मला जन्माला. हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा तू उदार आहेस, मागण्यासाठी देण्यासाठी तू समर्थ आहेस. आणि खरंच महाराज आपण मंदिरात गेलो की हात जोडतो आणि काहीतरी देवाला काही मागा तुमच्या मनात. मागल्याशिवाय आपण वापिस येत नाही. काय असू द्या ना, ज्याचं दुःख असेल ते दुःख देवा पुढे सांगायचं. देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारीला जाऊ देवाच्या आणि देव देईल. मी म्हणतो प्रपंचात घरामध्ये इतर तिथं काम केल्यापेक्षा मंडपात येऊन जर बसलं तर कमीत कमी आपल्या जीवाला सुख तरी लागतं. आणि एक सांगू, घरी जे आपल्याला खायला भेटत नाही देवाकडे आलं, देवाचं चिंतन ऐकलं, देव चांगलं चांगलं खायला दिल्याशिवाय. मग मला सांगा, घरी राहून कटकट करून तिथल्या पोळ्या मासोळ्या खाल्लेल्या पर्या का नुसतं कीर्तनात येऊन बसलेलं जेवण केलेलं? बाळ सांगतात, बाळगोपाळ तुझी संगती झाली आमोची निश्चिंते, नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि एक लिंता ठेवा, महाभारत सुरू होताना कध्या धर्मराज खाली रथाच्या उतरले. कौरव सैन्य पांडव सैन्य दोन्ही त्या रणात आहे कुरुक्षेत्रावर.
शंख फुगायचे आणि युद्धाला सुरुवात करायची. धर्मराजाला सगळं पाहिलं. आणि एक लक्षात ठेवा, जिथं धर्म जागृत आहे तिथं दुःख कधीच नाही, तिथं विजय. शेवटचं चरण पहा ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा तत्र श्री विजय भूती